तर संतो हा विचार करा, की ज्यावेळेस आपण सर्वजण ज्यावेळेस आपल्याला एक समस्या येते, ज्यावेळेस आपण समस्येमध्ये घिरलेलो असतो, या पूर्णपणे आपल्या भोवती समस्या जेव्हा आपल्या भोवती पूर्णपणे एक अशी एक प्रकारचे संकटाचं एक आवरण आपल्या जीवनावरती आलेलं असतं. मग हा विश्वास जो आपण आपल्या अंतःकरणामध्ये ठेवतो, हा विश्वास आपल्यामध्ये जो येतो विश्वास, त्यावेळेस तो विश्वास नुसतं अन्न नाही, तर त्या विश्वासाप्रमाणे कृती करणं महत्वाचं आहे. आपण ही स्त्री पाहतो, की या स्त्रीने ज्यावेळेस ती आजारी असताना त्यावेळेस तिने जे येशूविषयी शब्द ऐकले, बायबल सांगतं की ह्या स्त्रीने ते शब्द ऐकून त्याप्रमाणे विश्वास धारण केला. विश्वास हा बुद्धीत नाही, मेंदूत नाही, आपल्या डोक्यात नाही, तर आपल्या अंतःकरणामध्ये जन्मतो. विश्वासाला तुम्ही समजू शकत नाही. जर का तिने कोणाला सांगितलं असतं की मी जाऊन येशूच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करेल, तर लोकांनी तिला वेड्यात काढलं तर असतंच असतं, उलट तिला विरोध केला असता. तर कधी कधी तुम्हाला तुमचा विश्वास लोकांना सांगायचा नसतो, तर तो मौन राहून, तुम्ही गप्प राहून त्याच्यावर नुसती कृती करणं महत्वाचं असतं. तर ज्यावेळेस या स्त्रीला विश्वास आला, तर पहिलं ती त्यावेळेस भाग 1 मध्ये पाहिलं आपण की ती खाटेवर खेळलेली होती. खाटेवर खेळलेली असताना सुद्धा तिने हा विश्वास धारण केला की मी जाऊन येशूच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करेल. तिने हा विचार नाही केला की कोणीतरी येशूला माझ्याकडे घेऊन या. भाग 2 मध्ये पाहतो की जेव्हा तिने विश्वास धारण केला, तिने विश्वासाप्रमाणे कृती करायचा निर्णय घेतला, आणि ते म्हणजे ती म्हणाली की मी जाऊन येशूच्या काठाला वस्त्राच्या काठाला स्पर्श करेल. आपण अनेकदा आपण गोष्टी ऐकतो, येशूबद्दल ऐकतो, आपण साक्ष आपण ऐकतो, आपण अनेक गोष्टी ऐकत असतो की येशूने ह्याच्या जीवनामध्ये असं केलं, तसं केलं, पण आपण नुसतं ऐकून ते तिथपर्यंत सोडून देतो, पण आपण त्यावर कृती करत नाही. ह्या स्त्रीने त्यावरती कृती केली आपण पाहतो. तर जेव्हा तुम्ही या गोष्टी ऐकता, दुसऱ्यांच्या जीवनामध्ये जे घडले किंवा तुमच्या पण मागील अनुभवानुसार ज्यावेळेस तुम्ही गोष्टी ऐकता, तुम्हाला तो विश्वास धारण करायचा आहे आणि त्याप्रमाणे कृती करायची. आता काही दिवसामध्ये जेव्हा लॉकडाऊन उघडेल, जेव्हा आपण आपल्या कामाला परत एकदा सुरू करूया, त्यावेळेस आपण अनेक प्रसंगाला तोंड देणार आहोत. ते प्रसंग कोणते असणार आहे आपल्याला ठाऊक नाही. कदाचित कित्येक नोकऱ्या गेलेल्या राहतील, कदाचित तुमच्या अवतीभोवती पूर्णपणे असुरक्षितता लोकांमध्ये असेल, पुष्कळांमध्ये भय असणार आहे की कोण करोनाने संक्रमित आहे, कोणाला काय झालेलं आहे माहिती नाही. तरीही आपण ज्यावेळेस या लोकांमध्ये ज्यावेळेस आपण परत एकदा आपलं घेवाणदेवाण सुरू होईल, त्यावेळेस आपल्याला कोणत्या प्रकारच्या लोकांना किंवा कोणत्या प्रकारच्या परिस्थितीला आपल्या सामोरं जायला लागेल आपल्याला ठाऊक नाही. कदाचित पुष्कळांचे पगार अर्धे झालेले राहतील, काय काय होईल मला नाही ठाऊक, हे फक्त देव जाणतो. आणि मला एवढं कळत आहे, मला एवढं मात्र माहिती आहे की 2020 पासून भयाचा प्रसार या अख्ख्या जगामध्ये होणार आहे. भय, मग ते करोनाचं भय असो, आर्थिक संकटाचं भय असो, आर्थिक विपत्तीचं भय असो, आणि अनेक अनेक आजारांचं भय असो, पुष्कळ सारं भय हे अनेक वरिष्ठ लोकांपासून किंवा अनेक वरिष्ठ अशा संघटनेपासून जगामध्ये पसरलं जाणार आहे. भयाचा प्रसार, संकट नाहीये, पण नुसतं भय त्याच्याबद्दल पसरलं जाणार आहे. आणि या भयांच्या अनुषंगाने पुष्कळ संघटना आपापले बिझनेस करत आहे आणि करून घेणार आहे. ह्यामध्ये आपण विश्वासणाऱ्यांची आपलं आपला आपलं रोल काय असं, आपण काय करणार आहोत, एक मंडळी म्हणून आणि एक व्यक्तिगत किंवा एक वैयक्तिक विश्वासणारा म्हणून आपला समावेश कुठे, आपण काय करणार आहोत. या भयाच्या मार्केटिंग मधून आपण ग्रासून, भयग्रस्त होऊन, स्वतःला आपण त्रासून घेऊन आपण ख्रिस्तामध्ये राहणार नाही असं आपली परिस्थिती होईल, किंवा आपण या भयाला तोंड देऊन, या भयाला आपण एक मुकाबला देऊन, एक चॅलेंज करून आपण विजयी होऊ, हे आपल्याला बघायचं आहे. संतो, ही रक्तस्रावली स्त्री ही घाबरून तिने तिच्या मरणाची वाट खाटेवर पाहिली नाही.
की आता मरायचंच आहे म्हणून हे आता मरण मला माझ्या खाटेवरच, माझ्या अंथरुणातच येऊ द्या आणि मी इथंच मरते, ती तिथं संपली नाही. तर बायबल सांगतं की तिने चॅलेंज मारत 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 ती येशूच्या वस्त्राच्या काठापर्यंत आली आणि तिने येशूच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श केलेला आहे. हालेलुया. विचार करायची गोष्ट आहे की एक रक्तस्रावाने मरणारी स्त्री, 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली, तिने असा विचार केला, तिने असा चॅलेंजिंग विचार केला. कारण का तर तिच्या अंतःकरणामध्ये विश्वासाने जन्म घेतला. आणि ते कसं होतं तर वचन ऐकून, वार्ता ऐकून, रेमा ऐकून. तर माझा विषय सांगतो असा आहे की येशूला विश्वासाची लाज द्या, म्हणजे ब्राईट द्या, विश्वासाची लाच द्या. थिंक अबाउट इट की कसं तुम्ही देवाला तुमच्या वतीने उभं करू शकता. तुम्ही रडून देवाला तुमच्या वतीने उभं करू शकत नाही. तुम्ही आक्रंदन करून देवाला तुमच्या वतीने उभं करू शकत नाही. सारखी कुरकुर करून देवाला तुमच्या वतीने उभं करू शकत नाही. तुम्ही संशय धरून देवाला तुमच्या वतीने उभं करू शकत नाही. तुमच्या अश्रू ढाळून 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 तुम्ही देवाला तुमच्या वतीने उभं करू शकत नाही. काही लोकांना फार रडायला आवडतं, फार तुम्ही स्वतःवरती क्यू करून देवाला तुमच्या वतीने उभं करू शकत नाही. पुष्कळ लोकांना स्वतःवरती क्यू करायला फार आवडते की ते दाखवतात, ते मन देवाला दाखवतात की देवा बघ रे, माझ्या जीवनामध्ये असं नाहीये, बघ रे त्यांनी माझं वाईट केलं, बघ रे त्यांनी माझं वाईट केलं, बघ रे त्यांनी माझ्याबद्दल वाईट इच्छा धरली, बघ रे असं, बघ रे तसं. पुष्कळ लोकांना असं फार करायला आवडतं, जेणेकरून त्यांना असं वाटतं की त्यांची केविलवाणी परिस्थिती बघून देव खाली उतरून येईल आणि त्यांना ते संकटात बाहेर काढेल. नाही, देव तुमच्या केविलवाणी परिस्थिती बघून येणार नाही. देवाला अशा प्रकारचे भावना ठेवलेले व्यक्तींची भावना देवाला आवडत नाही. देवाला तुम्ही आवडता, पण तुमची भावना आवडत नाही की रडून किंवा तक्रार करून किंवा कुरकुर करून तुम्ही देवाला तुमच्या वतीने किंवा केविलवाणी शब्द बोलून केविलवाणी अंतःकरण ठेवून तुम्ही देवाला तुमच्या प्रती आणायचं बघता, तुमच्या वतीने उभं करायला बघता. नाही, देव विश्वास धरणाऱ्या लोकांबरोबर उभा राहतो. विश्वासाने जे आपल्या परिस्थितीला चॅलेंज देतात अशा लोकांच्या बाजूने देवाला उभं राहायला आवडतं. हालेलुया. अशा लोकांच्या बाजूने देवाला उभं राहायला आवडतं की जे लोक मनात हा विश्वास ठेवतात की जरी मी मृत्यूच्या दरीतून जरी गेलो, जरी अग्नीतून गेलो, मी कोणत्या आयुष्याला भेटणार नाही, कारण माझा देव, माझा परमेश्वर तो बरोबर आहे. अशा लोकांबरोबर देवाला राहायला आवडतं. अशा लोकांच्या वतीने देवाला उभं राहायला आवडतं. Hallelujah. People of God, think about it. We people try to, bring God by, make God stand by our side by making, making all kind of fuss of our misery. But let me tell you, God does not delight. God is not pleased by misery. God delights in faith. God is pleased by faith. Amen. तर संतो, हा विचार करायची गोष्ट आहे आज आपल्याला की आपल्याला नक्की प्रार्थना करताना आधी आपल्या अंतःकरणामध्ये कोणत्या भावना ठेवायच्या आहेत, कोणत्या प्रकारची भावना आपल्या अंतःकरणात आपल्या निर्माण करायची. काय भावना पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये विचार काय हवे आहेत, आपण कोणत्या अग्नीने पेटलेले हवे आहोत, काय अशक्य. म्हणजे बघा कसं असतं माहितीये का की मी तुम्हाला थोडंसं सांगतो याच्यावरती. ती स्त्री जरी अंतरुणामध्ये होती तरी पण अंतरुणात असताना ती येशू जवळ गेली होती. अंतरुणात असताना ती येशू जवळ गेली होती. पुष्कळ जण, थोडं नीट लक्ष ठेवा, पुष्कळ जण येशू संगती आहेत पण ते येशू पासून दूर आहेत विचारांनी. ती स्त्री अंथरुणात पडलेली असताना ती विचारांनी येशूच्या वस्त्राच्या काठाजवळ होती. लक्षात ठेवा, आज आपल्या हातात बायबल आहे पण विचारांनी आपण कुठे आहोत. And let me tell you, you can control your thoughts. आप आपके विचारों को, आपके सोच को, आपके मन में उमड़ने वाले सारे विचार जो है उनको आप कंट्रोल कर सकते हैं.
ध्यान में रखिए, आपके सोच के द्वारा आप कहाँ हो आज। वो औरत जो, उसको जो लहू बहने की बीमारी थी, वो अपने अपने खटिए पे तो वो पड़ी थी शरीर से, लेकिन अपने सोच में, अपने विचारों में वो प्रभु यीशु मसीह के वस्त्र के पास थी, उसके उसके छोर के पास खड़ी थी, उसके सोच में। आज हमारे पास हम यीशु मसीह के पास रहने का दावा करते हैं, लेकिन हमारे विचारों से हम कहाँ है, हमें जानना, हमें पहचानना, हमें परखना जरूरी है। आज सोचिए इस बात को, हम कहाँ पर है, कुठे आहोत आपण नक्की कुठे आहोत, विचारांनी आपण कुठे आहोत हे फार महत्वाचं आहे। नुसतं बायबल हातात धरून, नुसतं स्तोत्र, नुसतं गाणे गाऊन, नुसतं प्रेझेंट वर्शिप करून, नुसतं वचन ऐकून, नुसतं ऐकून काही, नुसतं त्याचा काही फायदा नाहीये। पण आपण जर का आपल्या मनाने, आपल्या मनाच्या विचारांनी येशूपाशी राहू, तरच आपल्याला विश्वास जन्मास येतो। हालेलुया। आज आपण विचारांद्वारे कोणाजवळ आहोत याचं परीक्षण आपण करूया। ती स्त्री खाटेवरती होती, पण ती शरीराने तिथं होते, पण विचारांनी येशू जवळ होती। आपण खरोखर शरीराने सुद्धा आणि विचारांनी सुद्धा येशू जवळ आहोत का, हा प्रश्न आपल्याला स्वतःला आज विचारायचा आहे। आपण बघा, जर का तुम्हाला हवं आहे की देवाने तुमच्या वतीने उभा राहावं, तुमच्या प्रार्थनेला होकार द्यावा, तर देवाला तुमचा विश्वास हवा आहे। God requires your faith. God, more than your prayers, God requires your faith. But let me tell you one more thing. If you have your faith right, you don't need a long prayer. I repeat, if you have your faith right, you don't need a long prayer. जर का तुमचा विश्वास योग्य आहे, तुम्हाला लांब लचक प्रार्थनेची गरज नाही। फक्त शब्द बोला आणि तुमच्यासाठी कार्य केलं जाणार। Amen. Hallelujah. Just speak the word and it will be done for you. The impossible will happen for you. Amen. The impossible will happen for you. कोरोना ही महामारी ही देवाच्या इच्छेने आलेली आहे का नाही, पुष्कळ प्रश्न मला विचारले जात आहेत की देवाकडून आहे का माणसाने तयार केली। हो, माणसाने तयार केले, पण देवाने होऊ दिले नाही का, याच्या मागचं कारण काय आहे। मला तरी वाटतं असं कधी कधी की ह्याच्यामुळे पुष्कळ विश्वासणाऱ्यांची चाचणी झालेली आहे। दे हॅव बीन टेस्टेड। मला फार दुःखद बातमी कळाली की काही विश्वासणाऱ्यांना ह्या आजार झाला, काही पास्टर ह्याच्यात मेले सुद्धा। मला धक्का बसलाय ऐकून की आम्ही पास्टर लोक जे लोकांना सांगतो विश्वास धरा, घाबरू नका, आम्ही सगळं मरायला लागलो तर तुमचं काय होणार, पण आमच्यावरती अवलंबून राहू नका म्हणून सांगतो, नेहमी सांगतो, पास्टर नावाच्या कुबड्या कधी वापरू नका, नाही तर तसं ते पास्टर मरतील, तुम्ही पण मारा। ज्या कुबड्या वापराल तुम्ही पण मारा। तुमचा विश्वास येशूवरती असू द्या। स्वर्गामध्ये येशूद्वारे जायचंय, कोणत्या पास्टरद्वारे नाही, कोणत्या प्रेयर टॉवरद्वारे नाही। म्हणून नेहमी सांगतो, बाबेलासारखे बुरुज बांधायचा प्रयत्न करू नका स्वर्गात जाण्यासाठी। नो, की हा सेवक प्रार्थना करेल, तो सेवक प्रार्थना करेल, मग मी नीट राहील। रॉंग। ह्या प्रेयर टॉवरला आम्ही लेटर देऊ, त्या प्रेयर टॉवरला रिक्वेस्ट देऊ, रॉंग। हे बाबिलाचे बुरुज आहेत। तुम्हाला येशू म्हटलेला मार्ग मिळालेला आणि मेन म्हणजे पवित्र आत्मा मिळालेला आहे। तुम्हाला कोणत्या माणसाची गरज नाही स्वर्गाला टच करण्यासाठी। हालेलुया। हा, आमचा उपयोग फक्त, आमचा काय उपयोग आहे, तुम्हाला खालून असं थोडंसं लिफ्ट देणं। ओ, त्या लंगड्या भिकारीची आठवण करा जो सुंदर नामे दरवाजाच्या बाहेर भीक मागत असे। पेत्राने योहानाने त्याला काय सांगितलं, सोने रूप आमच्याकडे काही नाही, पण जे आहे ते आम्ही तुला देतो। काय, त्याचा हात धरला आणि त्याला उभं केलं, बास, आमचं काम तेवढंच, बाकी पुढे काही नाही। एकदा ते झाल्यानंतर, एकदा आमचा मेसेज ऐकल्यानंतर तुम्हाला तो मेसेज घेऊन देवाजवळ बसायचंय। हा मेसेज गेला की दुसरा मेसेज, दुसरा गेला की तिसरा, तिसरा गेला की चौथा, चांगली गोष्ट आहे पहा, पण ते
डोक्यात राहतं का? एवढे सगळे मेसेज ऐकून डोक्यात राहतं का? कशाबद्दल शिकवलंय ते तरी लक्षात राहतं का? अहो, प्रार्थनेत बसा, वचन घेऊन बसा. ह्या मेसेजने तुम्हाला देवाजवळ पुश केलं पाहिजे, आमच्या जवळ खेचलं नाही पाहिजे. नाही, उद्या आम्ही जर का करोनाने मेलो किंवा कोणत्याही आजाराने मेलो, कोणाकडे झालं तुम्ही लोक? मग तुम्हाला गपचूप प्रार्थनेत बसून पवित्र आत्म्याजवळ जावं लागेल ना. मग तेच तर सांगतोय. आधी माझ्या मिनिस्ट्रीच्या पहिल्या दिवसापासून हेच सांगत आलेले मी लोकांना, पवित्र आत्म्या जवळ जा, पवित्र आत्म्याबरोबर संघटित व्हा. येशूने पवित्र आत्मा दिलेला आहे. मी जेव्हा लोकांना सांगायचं पवित्र आत्म्याचं स्वागत करा, तर पुष्कळ साऱ्या लोकांनी, पुष्कळ साऱ्या सेवकांनी मला वेड्यात काढलं. मला सांगितलं माझ्याबद्दल की ह्याच्या आत्म्यात दुष्ट आत्मा आहे, म्हणून सांगतो की पवित्र आत्म्या जवळ जा, पवित्र आत्म्याचं स्वागत करा चर्चमध्ये. लोकांनी मला वेड्यात काढलं. पण आज देवाच्या कृपेने त्यांना कळालं की अरे, पवित्र आत्म्याशिवाय शक्य नाहीये स्वर्गात जाणं. स्वर्गामध्ये तुझी प्रार्थना घेऊन जाणारा पवित्र आत्मा आहे. येशू काय वेळा होता का पवित्र आत्मा देऊन गेला? बायबल वाचत नाही, नुसतं कोणते तरी कोर्स करतात आणि मग उभे राहतात. अरे, बायबल वाचा. येशू म्हटलेलं आहे की मी तुम्हाला पाराक्लेत, दुसरा पाराक्लेत देईल. दुसरा म्हणजे काय? म्हणजे पहिला तो, दुसरा तो, पवित्र आत्मा. तुम्हाला पवित्र आत्म्याजवळ संघटित होणं, एक होणं, पवित्र आत्म्याच्या अनुषंगाने तुम्हाला नेतृत्व केलं जाणं गरजेचं आहे. हे आम्ही मेसेज देतो, चांगल्या गोष्टी आहेत, ऐका, येस, गुड. पण त्यांचा उपयोग, त्या मेसेजचा एक भाग घेऊन उपयोग करा देवाच्या जवळ जाण्यासाठी, तुमची स्वर्गाकडची पायरी नीट करण्यासाठी, ही शिडी नीट करण्यासाठी. ना की नुसतं आपलं बसून नुसतं तास हा मेसेज, तो एक गेला की दुसरा, दुसरा गेला की तिसरा, तिसरा गेला की चौथा. अरे काय पिक्चर बघते का? मेसेज आहे हे देवाचं वचन आहे, हे रेमा आहे, हे जिवंत भाकर आहे. हिला जरा चावा का नुसता काय? जरा चावा, चगळा, जरा त्याच्यावरती मनन करा. आणि कुबड्या, सेवक म्हटलेले कुबड्या वापरू नका. आम्ही जर का गेलो, तुम्ही काय कराल? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, पास्टर माझा मेंढपाळ नाही. तुम्ही चुकीचं वाचत आहे तिथं. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. त्या स्त्रीने पण खाटेवरती पडलेली असताना येशूच्या वस्त्राचे काट धरायचा इच्छा धरली. कोणत्या शिष्याचे नाही की तो शिष्य येशूच्या वस्त्राच्या काठाजवळ घेऊन जाईल, नाही. डायरेक्ट तुम्हाला ऍक्सेस मिळालेला आहे. ख्रिस्तीत्वामध्ये माणसाची लुडबुड येशूने काढूनच टाकली ना, की डायरेक्ट ऍक्सेस स्वर्गामध्ये करून ठेवले. ख्रिस्तीत्व म्हणजे काय धर्म नाही, ख्रिश्चन म्हणजे धर्म नाही, तर एक जगण्याचा मार्ग आहे. जिवंत देवाजवळ जाण्याचा मार्ग म्हणजे ख्रिश्चन म्हणजे ख्रिस्तीत्व. तर डायरेक्ट ऍक्सेस तुम्हाला कुठेच मिळत नाही स्वर्गात जाण्यासाठी. येशू म्हणाला मीच मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्या वाचून आल्याशिवाय कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही. सिंपल. येशूकडे जा, येशू जवळ जा, ऑटोमॅटिक तुम्ही पित्याला टच करता. तर सांगतो, आज मी तुम्हाला उत्तेजन देतोय की असा प्रार्थना करा की ज्या विश्वासामध्ये मुरलेल्या आहेत. आणि मग येशूला अशा प्रार्थना ऐकायला पण आवडतात आणि अशा प्रार्थनेवरती कार्य करायला आवडतं. हालेलुया. उद्या आपण परत एकदा एक भाग पाहणार आहोत आणि ज्यामध्ये पाहणार आहोत की कसं मनुष्य जेव्हा विश्वास धरतो त्यावेळेस देव त्याच्यासाठी अनन्यसाधारण गोष्टी करायला तयार असतो. आमेन, amen, amen, amen. Hallelujah. Let us all pray, everybody. Wonderful Lord, my God, I come before your throne of grace and mercy for all the people that have heard today's word, Lord. And I ask you, Lord, my God, today in Jesus' mighty name, that every yoke of darkness, every bondage of the enemy that's holding upon these lives, Lord, upon their minds, upon their hearts, Lord, my God, every spirit of fear, every spirit of uncertainty, Lord, my God, the fear that is born through uncertainty, Lord, my God. But I'm destroying it comes with the Father, the Holy Ghost, in the name of the Lord Jesus Christ of Nazareth, and the covenant of darkness. Get out, come out in Jesus' mighty name. Holy Spirit of God, thou art welcome, Lord. You take charge in a new way upon these lives, upon these souls, upon these hearts, Lord, my God.
And but, oh Lord my God, I pray, touch and change and transform them, Lord my God. Meet with them, Lord my God. Have mercy upon your people. Wash them with that precious blood and cleanse them, make them holy, pure whiter than snow. And but, oh Lord my God, touch them, Lord. Touch them, Lord my God. I release the anointing of your presence, Lord. Touch your people, Lord my God. Change them, transform them, Lord my God. And take them at the next level, Lord my God, of your glory, Lord. Help your people, Lord my God, to know you in a much more closer way. And Lord my God, I pray, provide your people's need, Lord. Let their salaries come in their accounts in Jesus' mighty name, Lord. I release the anointing of your presence, Lord. You take charge. Touch them, Lord my God. Touch them. I bless them, Lord, with increase, with prosperity, with riches. I bless them, Lord my God, with increments, Lord. I bless them, Lord my God, with promotions, Lord. In this impossible situation, Lord, I bless them with promotions. I bless them, Lord my God, with increments, Lord my God. I bless them with full salaries being paid in their accounts by their companies in Jesus' mighty name right now. Your children will see no lack. And I bless them, Lord my God, with prosperity. And I pray, Lord, I bless them with that faith to believe that they will see, they have seen the full salaries come in their accounts in Jesus' mighty name. I give them in their hands and I bring their spirit, soul, body, mind, heart, and life. Their families are going and coming, their job, their businesses, their vehicles, their animals, everything under the covering of the Lord's blood, the Lord's all in the Father, the Holy Ghost, their household also, everything, Lord my God, their vicinities, Lord, where they stay. I bring it all under the covering of the Lord's blood, the Lord's all in the Father, the Holy Ghost. You take charge right now, Lord. Be with your people, Lord. Thank you once again. In the name of the Lord Jesus Christ of Nazareth, we pray and we ask. Amen. Hallelujah. God bless you all. प्रार्थनेत असा आणि आपण पुन्हा भेटूया अजून एका मेसेजसाठी उद्या. God bless you. आणि विश्वासामध्ये जा देवाकडे. विश्वासामध्ये गेल्यानंतर देवाला पण तुमच्या बाजूने उभा राहायला मजा येते. Amen. God bless you. Praise the Lord.